आणि नक्कीच दोन पंच मैदानामध्ये जात आहेत, जय श्याम आणि करण सुतार. चला बंगलापाडा संघाचा 12वा खेळाडू इकडे यायचा आहे प्लीज. आणि नॉन स्ट्रायकर ते सुरेंद्र घाटाळ. चला बेनापट्टी बॉईज संघाचे राहुल गोंड सलामीला उतरलेला आहे आणि गोलंदाजीला विकास रावते. गोलंदाज विशाल रावते. सामन्याला सुरुवात. त्याला पंचांचा इशारा, जय श्याम. पहिला चेंडू अप्रतिम फलंदाजी, एक्स्ट्रा कव्हरला चौकार आणि जोजामायच्या प्रयत्नामध्ये चेंडू सेलिमिडॉनला एकच धाव आणि धावसंख्या पोहोचली गेली ती 5. पुन्हा एकदा चांगला प्रहार केलेला आहे, कव्हर मध्ये चेंडू जात आहे, एक धाव निश्चित पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत आहे आणि साहजिकरित्या 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे सरकते, धावसंख्या पोहोचली गेली ती 7. पुन्हा एकदा कव्हर मारण्याचा प्रयत्न, पंचांचा इशारा, वाईट. एक धाव, धावसंख्या पोहोचली गेली ती 8. आणि अतिशय चांगलाचा फटका, उंचावून चेंडू आणि हा येतोय षटकार. आणि नक्कीच सुरेंद्र यांच्या बॅटमधून मोठा प्रहार, धावसंख्या पोहोचली गेली ती 14. पुन्हा एकदा पंचांचा इशारा, वाईट.
धावसंख्या पोहोचली गेली ती 15. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरवरून चेंडू प्रहार केलेला आहे. एक धाव निश्चित पूर्ण. चेंडू चौकात चांगलं क्षेत्ररक्षण. नक्कीच 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या पोहोचली गेली ती 17. शेवटचा चेंडू. धावसंख्या झाले 17. चांगला अशी फलंदाजी करतात 2 फलंदाज राहुल गोंड आणि सुरेंद्र घाटाल बेनापट्टी बॉईज संघाचे. पुन्हा एकदा चांगला चेंडू. चांगला मिड ऑफला चेंडू खेळला गेलेला आहे. एक धाव निश्चित पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतो का बघूया. आणि एक धाव समाधान. 1 षटकांतर. धावसंख्या झाली ती बेनापट्टी बॉईज संघाची 18. गोलंदाजीला हर्षद डवले. पुन्हा एकदा चांगला चेंडू. खोलवरचा चेंडू. निश्चितच एकच धाव. धावसंख्या 1 ने पुढे धावसंख्या पोहोचली गेली ती 19. पुन्हा एकदा चांगला चेंडू. चांगला खेळून काढलेला आहे. कव्हर मध्ये एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत आहे आणि साहजिकरित्या 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. अतिशय चांगला चेंडू. जोरदार मारण्याचा प्रयत्नात. निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा चांगला चेंडू. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळते. गोलंदाज हर्षद यांच्याकडून. अप्रतिम गोलंदाजी. पुन्हा उंचावून चढवला चेंडू. नक्की झेल होतो का बघूया. आणि चेंडू नो लँड मध्ये पडत आहे. एक धाव निश्चित पूर्ण. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत आहे आणि नक्कीच 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. चेंडू होता मिड ऑफला. क्षेत्ररक्षण कोणी नव्हतं तिकडे. चेंडू नो लँड मध्ये पडला गेला. धावसंख्या 2 ने पुढे सरकते. धावसंख्या पोहोचली गेली ती 23. शेवटचा चेंडू. अतिशय चांगलं असं षटक हाताळता. आतापर्यंत 5 चेंडू 5 धावा दिलेल्या आहेत. पुन्हा जोरदार मारण्याचा प्रयत्नामध्ये नक्की इथे गडी बाद झाला असता. आणि एकच धाव. धावसंख्या पोहोचली गेली ती 24. 2 षटकानंतर बेनापट्टी बॉईज संघाची धावसंख्या झाली ती 24.
कल्पेश तांबडे. अप्रतिम षटक हाताळला ते म्हणजे हर्षद यांनी फक्त 6 धावा दिल्या आपल्या षटकामध्ये. खूपच चांगलं षटक. तर पहिल्या षटकामध्ये 18 धावा आलेल्या होत्या आणि कमबॅक केलं गोलंदाजाने. हर्षद यांनी 6 धावा दिल्या. आता गोलंदाज आल्यात ते कल्पेश. वैयक्तिक पहिलं षटक, संघाकडून तिसरं षटक. पुन्हा एकदा चांगला प्रहार कव्हरच्या दिशेने जातो. एक्स्ट्रा कव्हरच्या वरून हा येतोय चौकार. नक्कीच पहिल्याच चेंडूवरती मोठा प्रहार केलाय. चौकार राहुल गोंड यांनी. धावसंख्या पोहोचली गेली 28. पुन्हा एकदा चांगला जोरदार मारता प्रयत्नात चेंडू पंचांचा इशारा वाईट. एक अतिरिक्त धाव. धावसंख्या पोहोचली गेली 29. पुन्हा एकदा जोरदार मारता प्रयत्नामध्ये नक्की धाव होती. धाव घेतली नाही राहुल गोंड यांनी. आणि राहुल गोंड यांच्या बॅट मधून येतोय षटकार. नक्कीच धाव घेतली नाही आणि पुढच्या चेंडूची षटकार. धावसंख्या पोचली गेली आहे ती 35. पुन्हा एकदा उंच अंतराचा चेंडू नक्की झेल होऊ शकतो का इथे आणि हा येतोय षटकार. धावसंख्या पोचली गेल्या 41. धावसंख्या 41. बॅक टू बॅक 200. बघत हॅट्रिक होते का षटकारची. पुन्हा एकदा उंच अंतराचा चेंडू नक्की चेंडू चौकार. अति चांगल्याची फलंदाजी. पोचले गेले ती 45. बघ कव्हरला खेळाडू मागे घेतला होता. फलंदाज मारतो. मिड ऑन शॉर्ट मिड ऑन ला फलंदाजी करत आहे. पुन्हा एकदा जोरदार मानाच्या प्रयत्नामध्ये नक्कीच एक धाव. षटक संपलेला आहे. 3 षटकांचा धाव संख्या पोचली गेली ती बेनापट्टी बॉईज संघाची 46. घाबरत नाही.
तर शेवटचं षटक, अंतिम षटक. हर्षद जाधव. हर्षद जाधव शेवटचं षटक, अंतिम षटक घेऊन येतात. आणि हा डिटो फलंदाज राहुल गोनातू मैदानामध्ये आहेत. सलामी जोडी जे मैदानात गेले ते आतापर्यंत मैदानामध्ये खेळत आहे. पहिलाच फुल टच चेंडू आणि हा येतोय षटकार. आज झाला या साऱ्यांचा आणि रिओ घेतलाय. नो बॉल आता चेक करतात. आमच्याकडे दिकाला येऊ थर्ड अंपायर जायचं आहे. प्लीज संजय सुतार जे थर्ड अंपायर आहेत त्यांनी चेक करायचं आहे नो बॉल आहे की नाही आहे. आणि थर्ड अंपायर नो बॉल घोषित करतात. कमरेच्या वरती चेंडू आहे आणि नक्कीच या 7 धावा आणि पुढचा चेंडू फ्री हिट. आणि नक्कीच पुन्हा एकदा तुला काही करायचे सवय टिके. बॅक टू बॅक 2 षटकार राहुल गोंडमॅनच्या बॅटमधून निघालेले आहेत. पुन्हा एकदा फुलटच चेंडू होता. नक्कीच इथे गडी बाद झाल्यात सुरेंद्र. नक्कीच राहुल 44 वर खेळत आहे. 50 साठी 6 धावा पाहिजेत. आणि नक्कीच खराब चेंडू आणि हा
5 धावा धावसंख्या पोहोचली गेली आहे ती 65. अरे 58 धावांचा आजच्या दिवसा हाय स्कोर होता साईकृपा राजावली संघाचा आणि धावसंख्या पोहोचली गेली आहे ती 65. 65 धावा. पुन्हा एकदा उंच अंतराचा चेंडू नक्कीच येते. पुन्हा येतो 1 चौक. त्याला 48 धावा झालेल्या आहेत. राहुल गौड यांच्या 2 धावा पाहिजेत 50 साठी. 3 चेंडू शिल्लक आहेत आणि हा येतोय षट. सेंचुरी पटकावले ती म्हणजे राहुल गौड यांनी आणि बॅट उंच करून दर्शविले की सर्व खेळाडून दाखवले. 50 धावा झालेल्या आहेत आमच्या आणि जोरदार टाळ्या झाल्या आहेत इथे खेळाडू कक्षामध्ये. पुन्हा एकदा उंच अंतराचा चेंडू बघूया किती लांब जातो आणि गडी बाद. थँक्यू. 19 बॉल 50 धावा. जोरदार टाळ्या होत्या राहुल गौडसाठी. अप्रतिम केली गेली. पुन्हा एकदा फुल टच चेंडू आणि षटकार. थँक्यू विजय. थँक्यू. 81 धावा पटकावलेल्या आहेत 4 षटकामध्ये बेनापट्टी बॉईज संघाने आणि 82 धावांचं आव्हान ठेवले सामना जिंकण्यासाठी आईजूद आणि बांगलापाडा या संघाला.
ही सरमे जडू 82 धावांचं आव्हान ठेवले सामना जिंक त्याला 82चं आव्हान आहे. 82 धावा करायच्या आहेत आणि नक्कीच गोलंदाजीला ते अनिकेत चौधरी, स्ट्राईकला ते हर्षद, विशाल. चला पंचांचा इशारा. सामन्याला सुरुवात. 82 धावांचं आव्हान ठेवलंय सामना जिंकण्यासाठी बेनापट्टी बॉईज संघ आणि गोलंदाज अनिकेत चौधरी. पहिला चेंडू नक्कीच झेल होतो, निमेशकडे झेल होता. निमेश कुठल्या प्रकारची चुकी करत आणि पहिला आदरा बसला तो म्हणजे बंगला पडा या संघाला. कल्पेश तांबडे, पुन्हा एकदा निमेशकडे, पुन्हा एकदा झेलबाद. दादा अनिकेतच्या गोलंदाजीमध्ये आणि जोडी झेल पकडले गेले ते निमेश आणि नक्कीच हॅट्रिक वरती गोलंदाज होता आणि मागे परतावा लावला. डॉट चेंडू पुन्हा एकदा स्लोवर चेंडू हाताळला गेला. पुन्हा एकदा निर्धाव. चांगली गोलंदाजी बघायला मिळते अनिकेत चौधरीची.
एकदा चांगला चेंडू चांगला खेळून काढलेला आहे आणि सिलिबी डाऊनला जाऊन चेंडू नक्कीच एक धाव पूर्ण आणि एक धावने श्री गणेश होतो आई जीवदानी बंगलापाडा या संघाचा. आणि त्रिफळा चीत गाडी बाद. चष्मा बेस नाही दिस चष्मा बेस नाही दिस टप्या चष्मा नाग माझा कसा दिस चष्मा नाग माझा कसा दिस डापेचा चष्मा नाग मेला कसा दिस चष्मा नाग मेला कसा दिस महेश जाधव नवीन फलंदाज आणि अनिकेत यांनी अप्रतिम षटक हाताळला गेला. फक्त या षटकामध्ये एक धाव दिली गेली आणि 3 गडी बाद केले आणि गोलंदाजीला येतात ते राहुल गोण. वैयक्तिक पहिले षटक संघाकडून, दुसरं षटक राहुल गोण यांचं. अतिशय चांगला चेंडू, चांगला प्रहार केलेला आहे आणि हा येतोय षटकार. जिलिया तुझी नागून इशारा कर कंगना तुझा खनखन मला वाहर न कमर तुझी नागून दिवाना कर तुझी अदा पोरी मला पागल बनाव नक्कीच निर्धाव चेंडू. शेवटचा चेंडू अप्रतिम गोलंदाजी बघायला मिळाली अनिकेत चौधरी यांच्याकडून. पुन्हा एकदा उंचांतवडा चेंडू नक्की झेल होऊ शकतो. किरण जात आहे झेलच्या खाली आणि किरण कुठल्या प्रकारची चुकी करत नाही आणि गडी बाद. नाही दिस पावडर लावून वालून केस नंदो पावडर लावून वालून केस नंदो चष्मा 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 नाग माझा कसा दिस चष्मा नाग माझा कसा दिस चष्मा नाग मेला कसा दिस चष्मा नाग मेला कसा दिस थँक्यू विजय. चला 2 षटकांचा धावसंख्या बोलते आई जीवदानी बंगलापाडा या संघाची 9. नवीन फलंदाज गेला तर योगेश आणि गोलंदाजीला येतात ते सुरेंद्र. उलटा चेंडूचा चांगला खेळून काढलेला आहे. चेंडू जात आहे लॉंग ऑफला. निश्चित एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे सरते. धावसंख्या बोलली गेली ती 10. नक्कीच सामना विजय दिशेने जाता येतो म्हणजे बेनापट्टी बॉईज संघ. पुन्हा एकदा चांगला असेल ओव्हरचा चेंडू.
पुन्हा एकदा दोनदा माझा पंचांचा इशारा वाईट. धावसंख्या बोलता गेला 11. खूपच चांगली गोलंदाजी बघायला मिळते. डोल्याला काला गोगल तुला नागून घालू पागल अगं ढेर जरा पोरी नाही तर बस तुझा नागल तुला तर मला धरल ताण त्याच्या जागल गाव जमा करून ना तो काही जमा पाय मागल तुला नागेल पोरी जाऊसी तुवर लाईन मारे जाऊसी बात ऐक माझं थोडी क्या तू भाव खास ओढी ना दिन दिना दिन दा दिना दिन दा दिन दा दिन दा दिना दिन धन दिना दिन दा दिना दिन दा दिन दा दिन दा तुझे मग भेंडू कोडा तुवर प्यार कर ओढा कोडा साधा बोला नाही दिसत मी साधा बोला नाही दिसत चष्मा नाग माझा कसा ग दिस चष्मा नाग माझा कसा ग दिस चष्मा नाग माझा कसा ग दिस चष्मा पुन्हा एकदा चांगला प्रहार केलेला आहे. निश्चितच एक धाव अति चांगल्याशी क्षेत्ररक्षण करत आहे बेनापट्टी बॉईज संघ आणि गोलंदाजी करतात सुरेंद्र. 13 धाव झालेले आहेत. नक्कीच इथे झेल होऊ शकतो. निमेश जात आहेत आणि निमेशाने आजच्या जर 3 झेल पकडलेले आहेत. अप्रतिम क्षेत्ररक्षण षटक संपलेला आहे. नाग माझा कसा ग दिस अप्रतिम गोलंदाजी नवीन फलंदाज रुद्रा. निमेशाने पहिल्या चेंडू एक धाव. रुद्र फलंदाज आहे. पुन्हा एकदा झेल होऊ शकतो सुरेंद्र यांच्याकडे आणि सुरेंद्र कुठल्या प्रकारची चुकी करत आहे आणि पुन्हा एकदा गडी बाद. बॅक टू बॅक 2 गडी बाद.
इंग्रजी पुन्हा एकदा चांगला चेंडू, जोरदार अशी अपील होती. आणि एकच धाव आणि नक्कीच सामना विजय देशाचा तो बेनापट्टी बॉईज संघ. तर साई कृपा राजावली संघाचा कर्णधार इकडे येत आहे. साई कृपा राजावली. पुन्हा एकदा चांगला चेंडू, निर्धाव. आणि नक्कीच सामना विजयी झालेला आहे तो बेनापट्टी बॉईज संघ. विजय संघाचं अभिनंदन. आणि इतका लांबून प्रवास आलेला संघ आईजूद आणि बंगलापडा त्यांचं सुद्धा या स्पर्धेमध्ये खेळले गेले, त्यांचं सुद्धा मनापासून आभारी. दूरवरचा प्रवास करून आले गेले आणि चांगला खेळ खेळले गेले या मैदानामध्ये, त्यांचं सुद्धा मनापासून आभारी या स्पर्धेमध्ये भाग घेतल्याबद्दल. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरला गेलेला आहे तो म्हणजे